मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी पी-वाय-क्यू सीरीज सुरू केली आहे. आणि या पी-वाय-क्यू सीरीजमधील आजचं हे आपलं 5वं लेक्चर असून आजच्या लेक्चरमध्ये आपण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयामधील 2025च्या लॉ सीईटीमध्ये विचारले गेलेले प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं आणि उत्तरांचं डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही परीक्षा देत असताना त्या परीक्षेची काठिण्य पातळी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर आणि तरच आपण त्या परीक्षेचा व्यवस्थित स्टडी करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीची असणारी लाईव्ह बॅच 20 ऑक्टोबर पासून आम्ही सुरू केली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा अवेलेबल असतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हे क्लासेस इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असून यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये शिकवलं जातं. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिससाठी 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातात. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लॉ सीईटीची फाउंडेशन बॅच आम्ही सुरू केली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही बॅच जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच बॅटल मार्क द बिगिनिंग ऑफ ब्रिटिश पॉलिटिकल कंट्रोल इन इंडिया बाय द ईस्ट इंडिया कंपनी? पूर्वी भारतातील ब्रिटिश राजकीय वर्चस्वाची सुरुवात कोणत्या लढाईपासून झाली? तुम्हाला ऑप्शन दिलेत: बॅटल ऑफ बक्सर, बक्सरची लढाई; बॅटल ऑफ पानिपत, पानिपतची लढाई; बॅटल ऑफ प्लासी, प्लासीची लढाई; आणि बॅटल ऑफ हल्दीघाटी म्हणजेच हल्दीघाटची लढाई. तर विद्यार्थी मित्रांनो, प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी बंगालचा नवाब आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झाली होती. या लढाईत इंग्रजांचा निर्णायक विजय झाला आणि त्यातूनच भारतातील ब्रिटिश राजकीय वर्चस्वाची सुरुवात झाली. या विजयामुळे इंग्रजांना बंगालच्या संपत्तीवर ताबा मिळाला आणि त्याद्वारे इंग्रजी सत्ता भारतात दृढ झाली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बॅटल ऑफ प्लासी, ऑप्शन सी किंवा ऑप्शन क, प्लासीची लढाई. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री होस्टेड द 2024 समर ऑलिम्पिक? 2024 सालची ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर ऑप्शन्स दिलेत तुम्हाला: टोकियो जपान, लॉस एंजलिस USA, पॅरिस फ्रान्स आणि ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया. तर विद्यार्थी मित्रांनो, 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन पॅरिस फ्रान्स येथे करण्यात आले होते. पॅरिसची निवड 13 सप्टेंबर 2017 रोजी लिमा पेरू येथील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनात झाली. तर या स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान झाल्या. जगातील 206 देशातील 10,000हून अधिक खेळाडूंनी 329 स्पर्धांमध्ये या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पॅरिस फ्रान्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच इज द हायेस्ट पॉप्युलेटेड स्टेट इन इंडिया? भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तुम्हाला ऑप्शन्स दिले तिथे: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025च्या अंदाजानुसार उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. येथे 24.3 कोटीपेक्षा अधिक लोक राहतात, जे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 16.8% आहे. लखनौ, कानपूर आणि वाराणसी ही प्रमुख शहरे उत्तर प्रदेशमध्ये आहेत. बिहार आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न पाहूयात. अमर्त्य सेन नोन ॲज. अमर्त्य सेन हे कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत? ऑप्शन्स दिले तुम्हाला: रिनाउंड सोशियोलॉजिस्ट, प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ, रिनाउंड इकॉनॉमिस्ट, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, रिनाउंड सायंटिस्ट, प्रसिद्ध शास्त्रज्ञ, आणि ऑप्शन डी आहे रिनाउंड फार्मासिस्ट, प्रसिद्ध औषध तज्ञ. तर विद्यार्थी मित्रांनो, अमर्त्य सेन हे वेलफेअर इकॉनॉमिक्स, सामाजिक न्याय आणि गरिबांवरील त्यांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. 1998 मध्ये त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांची कामे मानवी विकास, विषमता आणि दुष्काळ विषयक अभ्यास यावरती केंद्रित आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, रिनाउंड इकॉनॉमिक्स, प्रसिद्ध अर्थशास्त्र. पुढचा प्रश्न पाहूयात. विच सिटी इन इंडिया पॉप्युलरली नोन ॲज अ पिंक सिटी?
भारतातील कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत. जयपूर, जोधपूर, उदयपूर, मुंबई. जयपूर हे राजस्थानचे राजधानी शहर असून येथे असलेल्या घरांच्या गुलाबी रंगामुळे ते गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. ही प्रथा 1876 मध्ये वेल्सचा राजकुमार त्याचा सत्कार करण्यासाठी शहराला गुलाबी रंगाने रंगवण्यात आले होते. जयपूरचा इतिहास, किल्ले, राजवाडे आणि सांस्कृतिक समृद्धी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जयपूर. पुढे जाऊयात. हु अमंग द फॉलोइंग फाउंडेड द रामकृष्ण मिशन प्रमोटिंग स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट अलोंगसाइड सोशल सर्व्हिस? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने आध्यात्मिक प्रगती आणि सामाजिक सेवेचा प्रसार करणारे रामकृष्ण मिशन स्थापन केले? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन्स तुम्हाला इथे दिलेत. स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन रॉय, स्वामी विवेकानंद आणि श्री अरबिंदो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती, जी आध्यात्मिक प्रगती आणि सामाजिक सेवा यांना एकत्रितपणे प्रोत्साहन देते. या संस्थेचा आधार त्यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंसांच्या शिकवणीत आहे. मिशनने भारतातील धार्मिक आणि सामाजिक सुधारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद, ऑप्शन सी. पुढे जाऊयात. विच इंडियन ऑथर वोन द मॅन बुकर प्राइज फॉर द नोवेल द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स? द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी मॅन बुकर पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय लेखक कोण? ऑप्शन तुम्हाला इथे दिलेत. अरुंधती रॉय, झुंपा लहरी, किरा देसाई, विक्रम सेठ. तर मित्रांनो, अरुंधती रॉय यांनी 1997 मध्ये आपली पहिली कादंबरी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स साठी मॅन बुकर पुरस्कार जिंकला. ही कादंबरी केरळवर आधारित आहे आणि जातीभेद, कौटुंबिक वेदना आणि निषिद्ध प्रेम यासारख्या सामाजिक विषयांवरती प्रकाश टाकते. तिच्या कथेची शैली आणि गंभीरता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित झाली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुंधती रॉय. पुढचा प्रश्न पाहूयात. व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी? भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तुम्हाला ऑप्शन्स इथे दिलेत. टू रेग्युलेट द इन्शुरन्स सेक्टर इन इंडिया, भारतातील विमा क्षेत्राचे नियमन करणे. टू कंट्रोल द मॉनिटरी पॉलिसी ऑफ कंट्री, देशाचे वित्तीय धोरण नियंत्रित करणे. टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर्स इन सिक्युरिटीज अँड रेग्युलेट द सिक्युरिटीज मार्केट, गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि भांडवली बाजाराचे नियमन करणे. टू इश्यू करन्सी नोट्स इन इंडिया, भारतात चलन नोटा जारी करणे. भारतातील सेबी ही भांडवली बाजाराची नियामक संस्था आहे. 1992 मध्ये स्थापन केलेल्या सेबीचा मुख्य उद्देश आहे गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे, बाजारात पारदर्शकता आणि न्यायसंगत व्यवहार सुनिश्चित करणे, तसेच शेअर बाजाराच्या नियमनासाठी आवश्यक धोरणे आखणे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर्स इन द सिक्युरिटीज अँड रेग्युलेट द सिक्युरिटीज मार्केट. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि भांडवली बाजाराचे नियमन करणे. पुढचा प्रश्न आहे. हु सेड गिव्ह मी ब्लड अँड आय प्रॉमिस यू फ्रीडम? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे कोणी म्हटले आहे? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला. स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, मार्टिन ल्यूथर किंग आणि जॉन एफ केनेडी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे वाक्य भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे महत्त्वाचे नेता नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी उद्गारले आहे. त्यांनी या घोषणेद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लढाईसाठी लोकांना प्रोत्साहित केले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी. पुढे आहे. वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ युएनओ? संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन दिले तुम्हाला. जिनेव्हा, न्यू दिल्ली, न्यूयॉर्क आणि हेग. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथे आहे. हे 1952 मध्ये स्थापन करण्यात आले आणि जागतिक शांतता राखणं आणि मानवीय मदतीसाठी सदस्य राष्ट्रांमध्ये संवादाचे केंद्र बनले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, न्यूयॉर्क. पुढचा प्रश्न आहे. ज्ञानपीठ अवॉर्ड इज गिव्हन फॉर द एक्सलन्स इन विच फील्ड? ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दिला जातो? ऑप्शन दिले तुम्हाला. लिटरेचर म्हणजे साहित्य, जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता, चित्रपट म्हणजे सिनेमा आणि मिलिटरी सर्व्हिस म्हणजे लष्करी सेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतामधील
सर्वोच्च साहित्य क्षेत्रातील सन्मान आहे. हा पुरस्कार दरवर्षी भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यासाठी दिला जातो. हा 1961 मध्ये सुरू झाला आणि हा पुरस्कार साहित्याच्या माध्यमातून भारतीय सांस्कृतिक वारशाला अधिक श्रीमंत करणाऱ्या लेखकांना दिला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लिटरेचर म्हणजेच साहित्य. पुढचा प्रश्न पाहूयात. Who is credited with the discovery of a penicillin, the first widely used antibiotic? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला. एडवर्ड जन्नर, लुईस पाश्चर, अलेक्झांडर फ्लेमिंग, रॉबर्ट कोच. पेनिसिलिन या प्रथम वापरल्या गेलेल्या प्रतिजैवकाचा शोध कोणी लावला? ऑप्शन्स आहेत एडवर्ड जन्नर, लुईस पाश्चर, अलेक्झांडर फ्लेमिंग आणि रॉबर्ट कॉच. तर विद्यार्थी मित्रांनो, पेनिसिलिन या पहिल्या व्यापक प्रमाणावर वापरल्या गेलेल्या प्रतिजैवकाचा शोध 1928 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. त्यांनी पाहिलं की पेनिसिलियम नोटॅटम या बुरशीच्या प्रकारामुळे जीवाणू नष्ट होतात. यामुळे आजकाल अनेक बॅक्टेरियल संसर्गावरती उपचार शक्य झाले आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, ऑप्शन क. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते 2025 मधील सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या सेक्शन मधील महत्त्वाचे MCQ. आणि मित्रांनो, यापुढे पण ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. याच्या पुढे आपण लॉजिकल अँड अनालिटिकल या विषयामधून जे 2025 मध्ये विचारले गेलेले प्रश्न होते ते डिस्कस करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, सोबतच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी लाईव्ह बॅच 20 ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.